कविराज, खंडूजी, शाब्दी खानाची फौज रामशेजच्या पायथ्याला पोहोचली. ठरवल्याप्रमाणे त्यानं आपल्या हशम किल्ल्याला भिडवले. अरे देवा, आता काय? किल्ल्याचा जीव लहान आणि शत्रूची फौज मात्र मुबलक. राजन, आपण हा किल्ला लढवूयात. आम्हाला आदेश द्या, आम्ही जातो. होय महाराज, काहीही करून रामशेजला संकटातून बाहेर काढायलाच हवं. संकटातून बाहेर तर काढायलाच पाहिजे निळोपंत. कारण स्वराज्य म्हणजे चिलट, ते सहज चिरडून टाकू. हा म्हणता स्वराज्याचा घास घेऊ, असा जो काही औरंगजेब आणि त्याच्या सरदारांचा भ्रम झालाय ना, तो भ्रम तोडायलाच पाहिजे. त्या शाब्दी खानानं कसम खाल्ली आहे एका दिवसात किल्ला घेण्याची. तेच कविराज, तो शाब्दी खान कोपरानं भुई खणू पाहतोय. त्याचे कोपर आणि ठोपर फोडायचे आपण. काहीही झालं तरी औरंगजेब आणि त्याच्या सरदारांना रामशेज घेऊ द्यायचा नाही. रामशेज लढता राहिला पाहिजे. पण त्यासाठी किल्लेदाराला रसद पोहोचवणं गरजेचं आहे. शाब्दी खानाला कायम वाटत राहिलं पाहिजे की राजांचं आपल्यावर लक्ष आहे. महाराज, रसद घेऊन मी जातो. नाही निळोपंत, तुम्ही थांबा. तुमच्यावर वेगळी जबाबदारी आहे. मला आदेश द्या महाराज, मी रसद घेऊन जातो. रसद पोहोचवण्यासाठी आम्ही एका हुनरबाज माणसाची निवड केली आहे. कोण? सरदार रुपाजीराव भोसले. रुपाजीराव, मुजरे हुजरे आवडत नाहीत आम्हाला. त्यापेक्षा गळा भेट चांगली. महाराज, कामगिरी सांगावी. रुपाजीराव, रामशेजच्या बाजूला मावळ्यांचा जमाव जमवला आहे आणि शाब्दी खानावर हल्ला करण्याचा बेत आहे असा बनाव करायचा. बर. हा बेत शाब्दी खानाला कळला पाहिजे. हा बेत कळता शाब्दी खान गोंधळेल, तुमच्यावर चाल करून येईल. त्याला अंगावर घेऊन मार द्यायचाच, पण त्याच वेळी रामशेजवर रसद सुद्धा पोच करायची. महाराज, कामगिरी फत्ते झालीच म्हणून समजा. रुपाजीराव, तुमच्या बरोबर सरदार तानाजीराव मोरे आणि गोविंदराव गायकवाड या शूरवीरांना देत आहोत. मग काळजीच मिटली. तातडीनं निघा. जी महाराज. दादासाहेब, आम्हाला इजाजत द्यावी. आम्ही सरदारांबरोबर जाऊ आणि आघाडीवर राहून शाब्दी खानावर हल्ला चढवू. युवराज, द्याल ना इजाजत रामशेजला जाण्याची? दिली असती युवराज, पण थोडा उशीर झाला तुम्हाला. आत्ताच आम्ही सरदार रुपाजीराव भोसल्यांवर ही जबाबदारी सोपवली. रुपाजीराव, तातडीनं निघा. जी महाराज. कविराज, खंडोजी, तुम्ही पुढे येऊन रुपाजीरावांना मदत करा. त्यांच्यासोबत जिगरबाज मावळे द्या. जी राजन. युवराज, तुम्ही आघाडीवर जाण्याची तयारी दाखवली, तेही जानकीबाई आजारी असताना. दादासाहेब, तुमच्या एकट्याची धावपळ बघवत नाही हो आम्हाला. युवराज, जिन किलों को हमें हथियाना है उनके इर्द गिर्द अच्छी खासी घेराबंदी शुरू कर दो। जी जहांपना। चारों ओर से घेराबंदी का मतलब यह है कि किले के अंदर के लोग घबरा जाएंगे, उनका हौसला टूट जाएगा, फिर किले को हथियाना हमारे लिए बहुत आसान हो जाएगा। जी जहांपना, अल्लाह ताला का फजल है। दूसरी बात यह कि 1-2 हफ्ते में इस परगना के सारे किलों पर कब्जा पाकर हम नानस घाट पार करके उस तरफ जाएंगे, इसलिए इस इलाके की तहकीकात करना बहुत ही जरूरी है। जी जी हुजूर। पता है, इस इलाके की तहकीकात करना इसीलिए जरूरी है क्योंकि हम अकेले नहीं जा रहे हैं। इतने हजारों हाथी घोड़े, साथ में 5 लाख की फौज, इतना सारा असला, इतना सारा रसाला, साथ में जनान खाना और खजाना। इसीलिए ये इलाका कितना महफूज है और कितना आसान है, इसकी तहकीकात बहुत जरूरी है।
वजीर आला, हमें ऐसा लगा था और वाकई अभी लग भी रहा है कि बहुत जल्द स्वराज पर मुगलिया सल्तनत का परचम लहराएगा। आपका क्या ख्याल है? वजीर आला, आपकी नजर वहां दरवाजे की तरफ क्यों? गुस्ताखी माफ जहांपना, लेकिन हम शाब्दी खान का इंतजार कर रहे थे। उन्होंने कहा था कि शाम होने तक वो लौट आएंगे। वजीर आला, शाब्दी खान लौटेगा, रामसेठ पर फतेह पाकर लौटेगा। आप सिर्फ दावत की तैयारियां कीजिए, ऐसी शानदार दावत होनी चाहिए कि हमारे सिपाही और हमारे सरदार, उनकी सारी थकान दूर हो जाए। जी। अहो किल्लेदार, कसं होणार आता? कसं होणार म्हणजे? खाली बघतोस ना, वारुळातून मुंग्या निघाव्या तशी मोगल फौज. मला तर हपकात बसलाय. मी आता म्हणतो तहच करावा. तर कुठं ते जुमानणार नाहीत तर आला म्हणजे शरणागती पत्करायची. हा म्हणजे आपलं पांढरं निशाण फडकवून हो मोकळं. काय बोलला पांडवा? काय म्हणला पांडा भाऊ? नाही काही नाही. मी बोललो किल्ल्यावरचे मावळे घाबरलेत मोगल सैन्य बघून. किल्लेदार घाबरले नाहीत ना? व त्यांचं काही कळना, पण त्यांना बी दडपा बसला असेलच की. किल्लेदारीन बाई, तुम्ही एकदा फकस खाली बघा आणि मग बोला. किल्लेदार, काय करायचं ठरवले? काय करायचं ठरवलंय? लढायचं. बघू आता काय होईल ती. आणि काय रे पांडवा, जी किल्लेदार. तू म्हणतो पांढरं निशाण दाखवायचं. हा, हे बी दाखवलं असते, पण ती आम्ही गडावर ठेवतच नाही. म्हणजे तुमच्या मनात लढायचं हाय? वय, शंभूराजेनी हुकूम देऊन पाठवलंय. आता काय बी होऊ दे, महाराजांचा हुकूम पाळणार. रामशेठ लढणार आणि मी तो लढवणार. वाईट वाटलं तुम्हाला? कशाबद्दल? रामशेठच्या मोहिमेवर जायला रामराजांना नाही म्हणालो म्हणून? नाही दादासाहेब, परंतु तुम्ही नाही म्हणताय, पण आम्ही समजू शकतो. आम्ही तुमच्या वयाचे होतो तेव्हा आम्हाला सुद्धा असंच वाटायचं. पण बाराजे ही मोहीम थोडी अवघड होती. पण आम्ही तुम्हाला हातभार लावणार होतो इतकंच. तुमची भावना समजू शकतो. आणि आता आम्ही मोठेही झालो आहोत. मोठे तर झाला आहात बाळाचे. शिवाय शस्त्रात निपुण आहात, पराक्रमी आहात, रणांगणाची ओढ आहे तुम्हाला. पण बाळाचे तुर्तास नाही. हा दादासाहेब, आजवर औरंगजेबाचे सरदार स्वराज्यावर चाल करून येत होते, पण यावेळी मात्र अफाट सैन्यानिशी स्वतः औरंगजेब चालून आलाय. या परिस्थितीचा विचार करा. या संकट काळात कुठला सरदार कशी हिकमत लढवतो ते बघा. औरंगजेबाच्या चालींचा, त्याच्या राजकारणाचा अभ्यास करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला गडकोटात झाकून ठेवणार नाही, मुळीच नाही. रणांगणावर तलवारीचा घाव बसून उसळणाऱ्या तुमच्या गरम रक्ताचा वास घेऊ आम्ही. ते दृश्य बघून बेभान होऊन हे सगळं करायचंच आहे आपल्याला. कारण आपण शिवछत्रपतींची मुलं आहोत. तलवार आपल्या पाचवीलाच पुजलेली असते, परंतु आता नाही. मग केव्हा? संकट गेल्यानंतर? महाराजे, संकटाचा विचार तुम्ही करू नका. बाहेरच्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. ही वेळ घरच्यांची काळजी घेण्याची आहे.
जानकीबाई आजारी आहे. नियतीचं एक संकट तुमच्यावर ओढवलंय. त्या संकटाचा सामना करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी घराचा बालेकिल्ला मजबूत ठेवायचा. महाराजे रामशेजवर रसद पोहोचणं जेवढं महत्वाचं आहे ना, तितकंच जानकीबाईंना तुमच्या प्रेमाची रसद मिळणंही महत्वाचं आहे. दादासाहेब, तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखासह स्वराज्य एका विचारात कसं काय गुंफता? जमवावं लागतं बाळराजे. छत्रपतींना सगळं जमवावं लागतं. तुम्ही जेव्हा छत्रपती व्हाल तेव्हा तुम्हाला सुद्धा हे सगळं असंच जमवावं लागेल. या. कशी तब्येत? आत्ताच डोळा लागलाय म्हणताय. ताप आता उतरलाय म्हणताय. इथे थांबू नका. मोठ्याने बोललात तर त्यांना जाग येईल. बर बर, चला बाळराज. नाही नाही, बाळराजांना थांबू द्या. जानकीबाई विचारत होत्या मगाशी त्यांना. असं का? बर, थांबा तुम्ही बाळराज. काय करावं म्हणजे जानकीबाईंना आराम मिळेल, त्या पहिल्यासारख्या होतील. काय करायचं ठेवलंय आपण? काढे झाले, मात्रा झाल्या, साठण तर सतत देतो आपण. पण जानकीबाई, त्या तर दिवसेंदिवस शरीर सोडू लागलेत. हातोश्री, आम्हाला खूप काळजी वाटते हो. काय करायचं हो? हवा पालट करावी का? तेही करून बघू. जडलेली व्याधी कशानी न कशानी बरी व्हावी एवढीच आमची इच्छा. जगदीश्वरा, आमची हसती खेळती सूनबाई बघता बघता अंथरुणाला खेळली. दाईसांकडे तर बघवतही नाही, तोंड सुकून गेलंय अगदी. एवढंस पोर आमचं रामराज. जानकीबाईंच्या दुखण्यानं पोपटासारखे वागू लागले. मातोश्री, आम्ही काय म्हणतो, प्रतापगडी जाऊन आई भवानीला साकडं घालून येऊ का? जानकीबाईंच्या भलेपणासाठी जे जे करावं लागेल ते ते सगळं करू आपण. जगदीश्वरा, आमच्या सूनबाईंना बरं वाटू द्या. फौज आलीये, फौज येणार. अरे त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे म्हणून मोठी फौज घेऊन आले. पण आपण तर गाड्यावर मीन 422 मावळ. अरे 400च घर, 400 मावळ. आणि त्या मोगलांची फौज 40,000. म्हणजे एका गाड्याला 100 मोगल. नशीब त्यांचं 800 नाही म्हणून मापन, नाही तर 80,000ची फौज घेऊन यावं लागलं असतं. ध्यानात घ्या. होय, खरं आहे. पण हे कशात कमी नाही आपण. काय किल्लेदारीन बाई, लढायचं ना? लढायचं तर पुरी मामांजी साहेब. मामांजी नाही म्हणायचं. अगं तू माझी लेकच आहेस. बोल पोरी, अगं घाबरू नग. सांग जी. आणि काय होईल? मरण येईल, येऊ दे की. अगं तुझा मालक
माझा पोटचा पोर नखाजी लढत लढत स्वराज्यासाठी गेला तर त्याचा आनंदी आपण साजरा करणारी माणसं त्या भिक्काऱ्या औरंगजेबाला शरण जायचं नाही. मग लढायचं. काय करायचं? लढायचं. शरण जायचं नाही. बघितलं का रे, याला शिवशाहीचा पीळ म्हणतात. ज्याच्याकडे शिवशाहीचा पीळ असेल किंवा मावळा नाहीतर बावळ. आम्ही बी काय माग हटणार आहेत वय? एवढं मोठं सैन्य बघितलं की घाबरायला होतं. तुम्ही पहिल्यापासून हाय यात. अफजल खानाच्या बेटीत होतं की हे. अफजल खानाच्या पोरास धरून राजांसमोर उभं केलं ह्यांनी. खरं सांगू, जेवढी पापणी बंद करीन आणि झोप येईल तेवढा शिवरायाचा इसर. नाही तर शिवरायांचं नाव माझ्या तोंडात. शिवरायांनी असं केलं, शिवरायांनी तसं केलं. आता खरं सांगू, माझ्या सुनबाईचं नाव काय सांगा? मिठाबाई. थोरलं महाराज आणि शंभूराज आग्र्याच्या अटकेत असताना तिथल्या लोकांनी मिठाई वाटायची. मिठाई वाटता वाटता पेटाऱ्यातून दोघं राज पसार झालं. मिठाईमुळं वाचलं आणि स्वराज्यात आनंदी आनंद झाला. वर माझ्या लेखाचं लगीन झालं. मंडपाती सरूबाई आली आणि माप लवंडून आली तेव्हा मी तिचं नाव मिठाबाई ठेवलं. जो झाला माझ्या सुनबाईच्या नावाचा इतिहास. आणि माझा पोटचा पोर नखाजी, महाराजांच्या वाघनखातला नखाजी, किल्लेदारीन जेव्हा हाक मारायची नखाजी, तेव्हा अफजल खानाच्या भेटीची आठवण व्हायची, महाराजांच्या आठवण व्हायची, महाराजांचं चाललं बोललं आठवायचं. नको, महाराजांचं गणनी कावा आठवण, तो कशाला घाबरल याची त्यातली रे. मी मला साथ द्या, यासनी गडाखालचं कुसळीच गवत उपटायला लावतो बघा. मिठाई ही कोपन घे. लय मोठं शस्त्र आहे. याची ताकद ज्यानं ओळखली त्याला त्या कोपरीची किंमत. काय करताय? निरूप झाडायला ग. निरोप? सलामी सलामी मन. आत्ताच तोफेचा गोळा मारला नव माझ्या सोन्यासारख्या गडावर. अरे यो गड म्हणजे माझा दुसरा लोकच की. त्याच्या छाताळावर तोफेचा गोळा मारला या खानानं. आता त्याला बी आमचं म्हणणं काय ते सांगेल ये गोफन. आज तो रामसेज किले की शामत आएगी. हम जल्द से जल्द ये किला हासिल कर लेंगे. बस आज के दिन ये रामसेज, कल से रहीमगढ़. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा जल्ली सलामी. हरा